नमस्कार. कधी विचार केलाय का की निवडणुका होतात, सरकारे येतात, जातात, पण देशाचा गाडा रोजच्या रोज कोण चालवतं? यामागे एक खूप मोठी अदृश्य शक्ती काम करत असते. आज आपण याच शक्तीबद्दल म्हणजेच भारतीय नोकरशाहीबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. हाच तो खरा प्रश्न आहे, नाही का? आपण ज्यांना मतं देतो ते आपले नेते. धोरणं ठरवतात, देशाला एक दिशा देतात. पण ही धोरणं, हे निर्णय जमिनीवर आणतं कोण? त्यासाठी एक प्रचंड मोठी, कायमस्वरूपी यंत्रणा काम करत असते. आणि याच यंत्रणेला आपण नोकरशाही म्हणतो. चला तर मग या अदृश्य इंजिनाची ओळख करून घेऊया. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे सरकारचं असं इंजिन आहे जे कधीच थांबत नाही. जरी चालक म्हणजे आपले राजकीय नेते बदलले तरी हे इंजिन आपलं काम करतच राहतं. तर ही आहे तरी काय? ही एक प्रशासकीय सिस्टम आहे जी सरकारने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करते. आपल्यापर्यंत पोचणारी प्रत्येक सरकारी योजना आणि प्रत्येक सेवा यामागे हीच यंत्रणा काम करत असते. तिला कायमस्वरूपी कार्यकारी मंडळ असंही म्हणतात. आणि हे नावच तिचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य सांगतं. म्हणजे ती निवडणुकीनंतरही बदलत नाही. हा फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे. बघा, एका बाजूला आहेत मंत्री, जे तात्पुरते कार्यकारी मंडळ आहेत. ते निवडणुकीत जिंकून येतात 5 वर्षांसाठी आणि मग सरकार बदललं की तेही बदलतात. दुसऱ्या बाजूला आहेत सनदी सेवक किंवा नोकरशहा. हे आहेत कायमस्वरूपी कार्यकारी मंडळ. त्यांची निवड एका वेगळ्या प्रक्रियेतून होते, एका लांब करिअरसाठी. आणि म्हणूनच सरकार बदलली तरी देशाच्या प्रशासनात एक प्रकारचं सातत्य आणि स्थैर्य टिकवून ठेवण्याचं काम ते करतात. ओके, पण या नोकरशाहीचं आपल्या आयुष्यात नेमकं काय महत्त्व आहे? याचा आपल्या रोजच्या जगण्यावर थेट काय परिणाम होतो? चला जरा यावर एक नजर टाकूया. विचार करा, अगदी साध्या गोष्टी. आपल्या घरात येणारा पाणी पुरवठा, रस्त्यांवरची स्वच्छता, बस रेल्वेसारखी सार्वजनिक वाहतूक, सरकारी दवाखान्यात मिळणाऱ्या आरोग्य सुविधा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोचवण्याचं काम हीच यंत्रणा करते. इतकंच नाही तर कृषी सुधारणा, महिला सशक्तीकरण आणि बालविकास यांसारख्या मोठ्या सामाजिक बदल्यांमध्येही त्यांची भूमिका खूप निर्णायक असते. आणि म्हणूनच मूळ स्रोतामधलं एक वाक्य इथे अगदी बरोबर बसतं. ते म्हणतात की नोकरशाही हे सामाजिक परिवर्तनाचे एक महत्त्वाचे साधन आहे. म्हणजे ती फक्त प्रशासकीय कामं करत नाही, तर ती सामाजिक बदलांना गती देणारं एक शक्तिशाली साधन आहे. धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करून समाजात मोठे बदल घडवण्याची प्रचंड क्षमता तिच्यामध्ये आहे. आता ही जी भारतीय प्रशासकीय सेवा आहे, तिची एक ठरलेली रचना आहे, एक स्ट्रक्चर आहे. याचे मुख्य 3 स्तर आहेत, जे केंद्र आणि राज्य पातळीवर प्रशासनाचं काम पाहतात आणि संपूर्ण देशाला एका सूत्रात बांधून ठेवतात. या रचनेकडे जरा लक्ष द्या. सगळ्यात वरती येतात अखिल भारतीय सेवा, ज्यात IAS आणि IPS अधिकारी असतात. हे अधिकारी केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारांसाठी काम करतात. त्यानंतर येतात केंद्रीय सेवा, जसे की परराष्ट्र सेवा किंवा महसूल सेवा. या सेवा फक्त आणि फक्त केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात. आणि मग तिसऱ्या पातळीवर आहेत राज्यसेवा, ज्या पूर्णपणे राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली असतात. उदाहरणार्थ उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार. हे बघा, मूळ स्रोतामध्ये सुद्धा हीच रचना अगदी स्पष्टपणे दिलेली आहे. हीच ती रचना आहे ज्यावर आपल्या भारताचं संपूर्ण प्रशासकीय कामकाज उभं आहे आणि चालतं. आता विचार करा, एवढी मोठी आणि शक्तिशाली यंत्रणा, तिच्यामध्ये समाजातल्या सगळ्या गटांना स्थान मिळायला हवं, बरोबर? आणि यासाठी आपल्या संविधानाने खूप महत्त्वाची तरतूद केली आहे. आणि आपल्या संविधानाने याची काळजी घेतली आहे की समाजातील दुर्बल घटक प्रशासकीय सेवेच्या संधींपासून वंचित राहणार नाहीत. यासाठीच अनुसूचित जाती, जमाती, महिला, इतर मागासवर्गीय आणि दिव्यांगांसाठी आरक्षणाची सोय करण्यात आली आहे. कारण जेव्हा प्रशासनात विविधता असते तेव्हाच ते खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक होतं. आता येऊया एका सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे. निवडून आलेले मंत्री आणि हे कायमस्वरूपी सनदी सेवक यांच्यातलं नातं कसं असतं? त्यांच्यामध्ये सत्तेचं हे नाजूक समीकरण नेमकं कसं काम करतं? प्रश्न साधा आहे, पण उत्तर तितकं सोपं नाही. कागदावर पाहिलं तर मंत्री मोठे वाटतात, कारण ते निर्णय घेतात. पण तो निर्णय प्रत्यक्षात आणण्यासाठी लागणारी सगळी माहिती आणि यंत्रणा ज्याच्या हातात आहे, त्याचं सामर्थ्य आपण कमी लेखू शकत नाही. हे नातं समजून घेण्यासाठी जहाजाच्या कॅप्टन आणि इंजिनियरचं उदाहरण एकदम परफेक्ट आहे. मंत्री म्हणजे जहाजाचा कॅप्टन. तो दिशा ठरवतो की आपल्याला कुठे जायचंय.
पण सनदी सेवक म्हणजे त्या जहाजाचा मुख्य अभियंता. तो इंजिन रूम सांभाळतो. जहाजात इंधन किती आहे, इंजिनची क्षमता काय आहे आणि ठरवलेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी कोणते मार्ग शक्य आहेत किंवा त्यात काय धोके आहेत हे सगळं तोच सांगतो. म्हणजे कॅप्टनचा अंतिम निर्णय हा पूर्णपणे इंजिनियरने दिलेल्या माहितीवर आणि पर्यायांवर अवलंबून असतो. या नात्यामधला सगळ्यात महत्त्वाचा आणि शक्तिशाली घटक कोणता असेल तर तो आहे माहिती. आणि इथेच सनदी सेवकांची खरी शक्ती दडलेली आहे. ही प्रक्रिया जरा समजून घेऊया. समजा मंत्र्यांना एखादा निर्णय घ्यायचा आहे. मग काय होतं? त्यासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट, म्हणजे त्या योजनेसाठी किती पैसे लागतील, त्याचे सामाजिक आर्थिक परिणाम काय होतील, याआधी असे प्रयत्न कधी झाले होते का? त्यात काय कायदेशीर अडचणी येऊ शकतात, ही सगळीच्या सगळी माहिती फक्त आणि फक्त सनदी सेवकच देतात. याचा अर्थ मंत्र्यांचा निर्णय अप्रत्यक्षपणे पूर्णपणे ह्याच माहितीवर अवलंबून असतो. आणि इथेच खरा कळीचा मुद्दा आहे. स्रोतानुसार मंत्र्यांपर्यंत कोणती, किती आणि कशी माहिती पोचवायची यावर सनदी सेवकांचे पूर्ण नियंत्रण असतं. म्हणजेच ते एखाद्या समस्येची मांडणी कशी करायची, कोणते पर्याय समोर ठेवायचे आणि कोणते नाही हे ठरवू शकतात. हीच त्यांची सर्वात मोठी ताकद आहे, जी धोरणांना नकळतपणे दिशा देऊ शकते. याचाच अर्थ देशाचा गाडा नीट आणि प्रभावीपणे चालायचा असेल तर मंत्री आणि सनदी सेवक यांच्यात विश्वास, पारदर्शकता आणि सततचं संवाद असणं अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा हे नातं सामंजस्याचं असतं तेव्हाच त्याचा खरा फायदा सामान्य माणसाला मिळतो. तर नोकरशाही ही केवळ एक प्रशासकीय यंत्रणा नाही, तर ती सत्तेच्या समीकरणातला एक अत्यंत महत्त्वाचा आणि शक्तिशाली भाग आहे. मंत्री आणि नोकरशाह यांच्यातलं हे संतुलन खूप नाजूक आहे. आता एक विचार करा, जेव्हा हा सत्तेचा तोल एका बाजूला झुकतो तेव्हा प्रशासनाचं काय होत असेल आणि त्याचा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावर काय परिणाम होत असेल.